डायरेक्ट फोन काय मेसेज करा किंवा ईमेल पाठवा। या ठिकाणी चित्रफितीमध्ये अत्यंत महत्त्वाचे फोटो तुम्ही पाहताय। मागच्याच रविवारी एक इव्हेंट झाली पुण्यामध्ये प्रके यात्रे हॉलमध्ये। त्या ठिकाणी रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड याच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय चांगला मोठा अखिल भारतीय लेवलचा प्रोग्राम घेण्यात आला। त्या ठिकाणी ॲडव्होकेट डॉक्टर क्रांती महाजन हे त्याचे ऑर्गनायझर होते आणि पद्मश्री पेटकरजी, मुरलीकांत पेटकरजी, जे प्री ऑलिम्पिक पहिले अवॉर्ड जिंकणारे असं मोठं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं। त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील लोकांना भारत गौरव पुरस्कार आहे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार आहे, अशा समजा सामाजिक कार्य आहे, वैद्यकीय कार्य आहे, बऱ्याच प्रकारच्या लोकांचं कलेमध्ये आहे किंवा बऱ्याचदा संस्कृतीत म्हणा, वैज्ञानिक म्हणा, रिसर्च म्हणा, अशा वेगवेगळ्या अतिशय टॅलेंट असणाऱ्या सर्वांचं कौतुक त्या ठिकाणी केलं गेलं। आणि ह्या कौतुक करण्याचा एकमेव उद्देश असतो की अशा प्रकारच्या कौतुकामुळे समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळतं। त्या ठिकाणी आम्हाला देखील भारत गौरव पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं। त्यामुळे आमच्या ह्या पूर्ण टीम जी आहे, ज्या टीमने हा ऑर्गनाईज करा, क्रांती महाजन साहेबांनी ऑर्गनाईज केला, त्यांची ऑर्गनायझिंग कमिटी, ऑर्गनायझिंग टीम, त्या ठिकाणी आले सर्व गेस्ट, बऱ्याचदा इव्हन वाराणसीवरून देखील काही मिस इंडिया आणि त्या ठिकाणच्या सगळ्या गेस्ट आल्या होत्या। अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रोग्राम छानपैकी सादर करण्यात आला। त्यानंतर आमच्या काही वैयक्तिक भेटीगाठी ज्या होत्या त्या ठिकाणी त्याही झाल्या आणि अतिशय आनंदाने, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वांचं भाषण म्हणा, इंट्रोडक्शन म्हणा आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळाला। त्या ठिकाणी सर्वांना विविध प्रकारचे त्या स्मरण चिन्ह देऊन, त्याचबरोबर शॉल आणि श्रीफळ देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलं। सर्वांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं अभिनंदन करण्यात आलं। आणि मी म्हणतो अशा प्रकारच्या एक प्रोत्साहनामुळं, अशा प्रकारच्या एका ॲप्रिशिएशनमुळं समाजामध्ये चांगलं वर्क करण्याची, समाजामध्ये चांगलं कार्य करण्याची आणि केलेल्या कार्याला ॲप्रिशिएशन जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा नक्कीच त्याचा एक गौरव होतो, एक पाठीवर थाप मिळते आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी नक्कीच यामुळे प्रेरणा मिळते। प्रियंकाजी, या ठिकाणी तुम्ही आणखी काही सांगू शकता आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राबद्दल? काही उर्वरित लोकांचे प्रश्न राहिले असतील आपण नक्कीच नंतर देखील घेऊ शकतो। नक्कीच आपल्याला वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे सर प्रश्न चालू असतात, मात्र वेळेच्या बंधनामुळे आपण पुढील भागामध्ये भेटूयात आपण नवी विषयासह। तोपर्यंत नमस्कार।